मी लाईफमध्ये पहिल्यांदा ताड मासा बघितला तो या मार्केटमध्ये. मी ओली मच्छी दाखवली, पण इकडे सुकी मच्छी पण मिळते. इकडे पापलेट तर भरपूर आहे. तुम्ही वाट्यावरती घेणार तर तुम्हाला चांगलंच मिळणार. सस्याची म्हणजे ससा माशाची मुंडी. एवढा मोठा ससा मासा आहे बघा, एवढा मोठा हापूस आहे. इकडे सगळे गोड्या पाण्याचे मासे आहेत. काही काही हॉटेलमध्ये तुम्हाला सुरमई म्हणून हा मासा पण दिला जातो. हा खाडीचा आहे आणि पापलेट पण खाडीचे आहेत. त्या खाडीचे चिंबोर आहे सर्व. 1 किलो आहे. फक्त विचारायला तर भाव नाही होणार. हा तुम्हाला सुरमई सारखाच दिसेल, त्याच्यापेक्षा मोठे. आणि आज आपण इथलंच फिश मार्केट एक्सप्लोर करायला आलो. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे वाशी आणि हे वाशी गाव आहे. मी आता वाशी विलेजमध्ये आहे आणि आज आपण इथलंच फिश मार्केट एक्सप्लोर करायला आलो. जेव्हा आपण लास्ट टाईम आलो होतो ना, याच्या आधी पण आपण त्यांचा व्हिडिओ बनवला. हा जो टॉवर दिसतो ना तुम्हाला पाठीमागे, तर इथे ते फिश मार्केट भरत होतं. म्हणजे याच्या खाली ते इकडे दिसतं ना मैदानी, त्याच्यावर ते बसत होते फिशवाले. फिशवाल्या भगिनी सर्व. पण आत्ता या प्रॉपर त्या शेडमध्ये बसतात. यांना शेड बांधून दिलेलं आहे फिश मार्केटसाठी. हे बघा, हे आहे शेड. हे आहे आता वाशीगावचं फिश मार्केट. या शेडमध्ये आतमध्ये आहे. हे आहे पूर्ण फिश मार्केट. मस्त शेडमध्ये सगळं फिश मार्केट आहे. वाशीगावचं फिश मार्केट. सुरुवातीलाच बघा थोडे मोठे मोठे मासे. बघा, ही सुरमई 400 रुपये, ही 300 रुपये आणि मोठी 800 रुपये का? बघा, ही 800 रुपये सुरमई. ही कशी? ही 600-700. ही तुम्हाला 600 रुपयापर्यंत मिळेल सुरमई. आणि ही त्याच्यापेक्षाही मोठे, ही 1000 रुपयेवाली. बघा, ही सुरमई 450 रुपयाला दिली आहे. कट्टा काही फ्रेश सुरमई. सुरमई टाईमकडे 450 रुपयाला भेटले फ्रेशवाली सुरमई. आणि इकडे ताड मासा बघायला भेटला आपल्याला. आपण खूप दिवस बघतो ताड मासा कुठे बघायला मिळतो का. तर या वाशी गावच्या मार्केटमध्ये आपल्याला ताड मासा बघायला मिळाला बघा. आणि हा तुम्हाला सुरमईसारखाच दिसेल. याची तुकडी तुम्हाला सुरमईसारखीच दिसेल बघा. आणि 100 रुपये तुकडी आहे ना बघा. 100 रुपये तुकडी मिळेल तुम्हाला यांची. एक एवढी तुकडी असेल बघा 100 रुपयाला. आणि बघा, हा बोंबिलचा वाटा आहे. हा 100 रुपयाचा वाटा आहे बोंबिलचा. जवळजवळ 8-9 बोंबील आहे. हे बघा, कोळंबी पण 100 रुपयाची वाटा. बांगडे बघा, हे 100 रुपयाला 6 बांगडे. छोटे पण 6 आहेत 100 रुपयाला. ही 500 रुपये. बघा, ही 500 रुपयाची 5 पापलेट आहेत. आणि ही पापलेट आहे ती 400 रुपयाची 4. म्हणजे काय, अजून एक वाढलं तर 100 रुपये वाढणार, म्हणजे 500 रुपये. ह्याच्यात एक अजून वाढवून मिळेल, म्हणजे तुम्हाला 6 मिळतील 500 रुपयातच. आणि तिथे एखादा तुम्हाला वाढवून मिळेल. बघा, हा जिताडा मासाचा तुकडा बघा. जिताडा बघा, हा एवढा तुकडा आहे 400 रुपयाचा. आणि किलोवर असेल ना कसा. बघा, 800 रुपये किलो आहे जिताडा. आणि जिलापी कसा आहे आज बघा. अक्का 500 रुपयाला मिळेल तुम्हाला जिलापी. 400 रुपयापर्यंत मिळेल. काही सांगतात 400 रुपयापर्यंत मिळेल. जर तुम्ही आला तर थोडा भाव पण होईल. मच्छी घ्यायला आलात तर फक्त विचारायला आलात तर भाव नाही होणार. मच्छी घ्यायला आले तर भाव होईल. हे बघा, हे काठ बांगडे पण आहेत. हे आपले रेग्युलर बांगडे आहेत. तेली बांगडे. आणि हे काठ बांगडे आहेत बघा. आणि 200 रुपयाला सगळे आहेत. 8-9 पीस आहेत हे बांगड्यांचे बघा. आणि बघा, एक ताडची मुंडी आहे 2. हे बघा, 100 रुपयाला आपली मुंडी मिळेल तुम्हाला. ताड मासेचं बघा, कापला आहे ना ताड मासा, त्याचीच मुंडी आहे. हा डोमी आहे ना बघा, डोमी मासा आहे. आणि ह्याचा पण वाटा आहे तो 100 रुपयाचा. 5 डोमी आहेत, बारीक मोठे आहेत. आणि इकडे कुप्पा आहे. कुप्पा कसा आहे? 100 रुपये पीस. केवढा पीस येतो सर्व बघा. हा पूर्ण कुप्पा तुम्हाला 100 रुपयाला मिळेल बघा. म्हणजे मला वाटतं अर्धा थोडा कमी असेल ना अर्ध्यापेक्षा. इकडे अक्का कुप्पा आहे. हा तुम्हाला 200 रुपयाला मिळेल. आणि ह्याचाच अर्धा येतो 100 रुपयाला. आणि बघा, हा जिताडा 7 करतो काही. हा 400 रुपयाला दिलेला अक्का. जवळजवळ 1.25 किलोच्या आसपासचा आहे तो. 1 किलो आहे बघा. ताई सांगतात 1 किलो आहे. 400 रुपयाला दिला आहे ताईने. आणि बघा, हा पोपट मासा आहे. आणि याचा तुकडा 100 रुपयाला तुम्हाला एवढा मिळेल. एवढा तुकडा मिळेल 100 रुपयाला पोपट माशाचा. हे सुरुवातीलाच आपल्याला मोठे मोठे मासे दिसलेले आहेत.
ताईंकडे बघा, इकडे 100 आहेत. हे बघा 200 रुपयाला 6 छोटे आहेत, पण 6 आहेत त्या. हा भरलेले आहेत बघा, ताई सांगतात मस्त भरलेले आहेत, छोटे आहेत पण मस्त आहेत. आणि बघा ह्या कशा देते? 400 रुपयाला 8 मिळतील तुम्हाला चिंबोऱ्या. हा का बघा, 400 रुपयाला 8 मिळतील तुम्हाला ह्या चिंबोऱ्या. काडीच्या चिंबोऱ्या सर्व, हां कन्नीच्या. बघा ताई सांगतात एकदम भारी चिंबोऱ्या, एक नंबर. इकडे बघा बोईट मासा आहे, कसा आहे वाटा? बघा 200 रुपयाला 4 बोईट. हे बघा वरस मासा आहे, वरशी म्हणतात. कसा आहे हा? बघा 100 रुपयाला वरस मासा. आणि इकडे शिंगाडे पण आहेत, कसा वाटा आहे शिंगाड्याचं? बघा 100 रुपयाला 3 शिंगाडे आहेत. आणि या बारक्या बारक्या डोमे आहेत, कसा वाटा आहे? 100 रुपये. बघा 50 रुपयाला जवळजवळ 10 डोमे आहेत, 50 रुपयाला छोट्यावाल्या. आणि इकडे चिंबोऱ्या आहेत बघा, एकदम काळ्या काळ्या दिसतात तुम्हाला. आणि या खाडीचे आहेत सर्व ना, हे कशा? बघा 500 रुपयाला 6 चिंबोऱ्या मिळतील तुम्हाला. 6चाच वाटा असतो चिंबोऱ्यांचा, 500 रुपयाला 6. बघा असे मासे आहेत. आणि हे मार्केट आहे. आणि कसा आहे चिलापी? खाडीचा आहे की नदीचा आहे? बघा नदीचा चिलापी आहे, 100 रुपयाला 1. बघा 100 रुपयाला 1 चिलापी आहे. आणि हे नदीचे मासे आहेत, नदीचा चिलापी आहे. आणि हा पण बारका चिलापीच आहे ना. कसा हा वाटा? बघा 100 रुपयाला सगळे, 100 रुपयाला 5. आणि इकडे वडा आहे, 50चे 2 वडा मासा. बघा हे सगळे नदीचे मासे ना. बघा सगळे नदीचे मासे. आणि हा खाडीचा आहे. आणि पापलेटं पण खाडीचे आहेत, पापलेटं पण खाडीचे आहेत. कशी? बघा 350 रुपयाला ही 5 पापलेटं मिळतील तुम्हाला. हे सगळे चिलापी दिसतात तुम्हाला, हे सर्व नदीचे. हां आणि वडा पण आपला खाडीचा आहे, खाल वगैरे पटकन पावात टाकून. पण हा मासा आहे वडा. हे सगळेच 100-100 रुपये. बघा हे 50 रुपये वाटा आहे चिलापीचा. आणि हा पण 50 रुपये वाटा, 5-5 चिलापी आहेत. आणि हे आहे ते 100 रुपयाचे चिलापी. बघा या ताईंकडे तुम्हाला सर्व हे असे नदीचे आणि खाडीचेच मासे भेटतात. इकडे हेकरू आहेत. कसं आहे हेकरू? बघा हे हेकरू आहेत, 200 रुपयाला 3 ह्या साईजचे. 200 रुपयाला 3 हेकरू मिळतील तुम्हाला. आणि छोटे असतील तर 100 रुपयाचे 3 हेकरू मिळतील तुम्हाला. आणि हा जो मांदेलीचा वाटा ताई कापतात ना, हा 100 रुपयाचा वाटा आहे मांदेलीचा ताईंकडे. आणि कोळंबी कशी आहे ताई? 100ची आहे, ही 200ची. बघा हा 100 रुपये वाटा आहे, ही 200 रुपये वाटा आहे. आणि सर्व फार्मची आहे. इकडे पाखड बघायला मिळते आपल्याला. कशी पाखड? बघा 100 रुपयाला पाखड आहे. बघा ही पाखड 100 रुपयाला. बऱ्याच पाखड आहेत ह्या ताईंकडे. इकडे हा ताड मासा कापताय ना. बघा हा ताड मासा कसा देता? हा ताड मासा केवढी तुकडे असते? एवढी? बरोबर ना. बघा 100 रुपयाला तुम्हाला एवढी तुकडी मिळेल ताड माशाची. आणि जर हा जरा अजून मोठा असेल ना तर तुम्हाला तो सुरमईसारखाच दिसेल. काही काही हॉटेलमध्ये तुम्हाला सुरमई म्हणून हा मासा पण दिला जातो, तुम्हाला काय कळणार नाही त्याच्यामध्ये चवीमध्ये पण. आणि खूप रेअर मिळतो हा ताड मासा. बघा इकडे चितळ आहे, 600 रुपयाला अख्खा चितळ आहे. आणि घोळ? आणि बघा एवढी घोळ आहे ती 1000 रुपयाची. रेट होईल, कमी होतील घ्यायला आला तर तुम्ही. हा 600 रुपयाला सांगितला आहे, हा गोळ 1000ला सांगितले. 700पर्यंत तुम्हाला गोळ मिळेल. चितळा पण तुम्हाला कमी करून मिळेल 400पर्यंत, पण घ्यायला या मार्केटमध्ये. आणि हे बघा हे राणी मासे आहेत. हा वाटा 100 रुपयाचा. जो 7-8 जास्तच असतील हे राणी मासे, 10च्या आसपास आहेत. आणि हा 100 रुपयाचा वाटा आहे राणी माशांचा. इकडे सगळे गोड्या पाण्याचे मासे आहेत. रूपचंद कसा आहे दादा? 200 रुपये किलो. रूपचंद आहे 200 रुपये किलो. आणि कटला? बघा मोठावाला कटला 300 रुपये किलो. आणि रोहू आहे तो 200 रुपये किलो. बघा आणि बासा कसा दिला आहे? बघा 180 रुपये किलो आहे. आणि डोकं कट करून घेतलं तर 220 रुपये किलो बासा. हे सगळे गोड्या पाण्याचे मासे मिळतील तुम्हाला इकडे. आणि इकडे बघा त्या मावशीकडे केवढा मोठा पोपट आहे. कसा आहे पोपट ताई? बघा 200 रुपयाला तुम्हाला तुकडा मिळेल पोपटचा. बघा आता कट करतोय पोपट. एवढा मोठा पोपट आहे, त्याची मुंडीच बघा केवढी आहे.
ही मुंडी कशी विकता पोपटची? 200. बघा 200 रुपयाला ही अख्खी मुंडी मिळेल पोपट मासेची. आणि पोपट मासेची गाभोळी आहे 100 रुपयाला. गाभोळी निघाली आणि एवढा मोठा मासा म्हणजे गाभोळी निघणारच आहे. हा तुकडा 100चा आहे. बघा 100 रुपयाला तुम्हाला एवढा तुकडा मिळेल पोपट मासेचा. आणि बघा 200 आहे 150. आणि मुंडी 200 सांगितलेली 150पर्यंत मिळेल तुम्हाला. आणि हा ताड मासा आहे आणि ह्याचा तुकडा तुम्हाला मिळेल 200 रुपयापर्यंत एवढा. आणि मोठा ताड मासा होता. आणि इकडे बघा केवढा मोठा हापूस आहे. हापूस मासा बघा केवढा मोठा आहे. 700 रुपयाला अख्खा मिळेल तुम्हाला. आणि कट करून पण मिळतो का अर्धा? बघा अर्धा पण मिळेल तुम्हाला. आणि अख्खा घेतला तर 700 रुपयाचा हापूस. आणि आज टोळ कशी आहे ही? 100चा तुकडा 200चा. हे सगळं तुकड्यावरती पण मिळेल तुम्हाला. बघा 100 रुपयाचे तुकडे मिळतील तुम्हाला. टोळचे सफेद टोळ आहे ही. सगळे मोठे मोठे मासे आहेत बघा ह्या माशींकडे. आणि करली कशी आहे ही? बघा 100 रुपयाला करली आहे. कोणती पण घ्या साईज सगळ्यांची सेमच आहे. 100 रुपये. आणि बघा इकडे पण तुम्हाला मोठे मासे दिसतात. बघा एवढा मोठा ससा मासा आहे बघा. आणि कसा देतात ते तुकडीवर? कशी तुकडी? 200 रुपयाची. कमीत कमी 200 रुपयाची. कमीत कमी 200 रुपयाची तुकडी घ्यायला लागेल तुम्हाला ससेची. आणि इकडे पाकड कट करून ठेवले बघा. ही पाकड आहे 200चा नाही 100चा आपला 100चा 200चा काय केलं? एवढी पाकड 200 रुपयाचा होता हा तुकडा. आता हा अर्धा करणार तो 100 रुपयाचा. बघा 100 रुपयाचा एवढा तुकडा तुम्हाला मिळेल पाकडचा. आता हा ससा कट होणार आहे. एवढा मोठा ससा आहे बघा. आणि तिकडे जे बांगडे आहेत ते बघा 3 दिवसात एखादा लावून मिळेल 100 रुपयाला बांगडे. ते बघा ससा कट झाला आणि केवढी मोठी मुंडी आहे बघा. ती मुंडी कशी देणार सशाची? बघा 200 रुपयाला सशाची मुंडी मिळेल. एवढी मोठी आहे बघा. म्हणजे ससा मासा सशाची म्हणजे ससा मासेची मुंडी. तुकडी कापली 100 रुपयाची सशाची. थोडी मिळते बघा. मला लाईव्ह दाखवलं मी 100 रुपयाला केवढा तुकडा मिळेल ते अंदाज नाही तर लाईव्ह बघा समोरासमोर. 100 रुपयाला तुम्हाला एवढा तुकडा मिळेल सशा माशाचा. इकडे बारकी बारकी पापलेट कसा वाटा? 300 रुपयाला 6 पापलेट आहेत. छोटी पापलेट आहे. आणि मांदेलीचा वाटा 50 रुपये वाटा आहे मांदेलीचा. बघा बोंबील 100 रुपयाचा वाटा आहे बघा बोंबीलचा. जवळजवळ 7-8 बोंबील आहेत. एखादा लावून पण मिळेल आपल्याला. 100 रुपयाचा वाटा आहे बोंबीलचा. छोटे छोटे मासे पण आहेत. आणि इकडे बघा बांगडे. कसे बांगडे? 100ला. बघा 100ला 3 ना. बघा 3 आहेत 100ला. एखादा लावून मिळेल. 4 पण मिळतील तुम्हाला बांगडे 100 रुपयाला. काय दिलदार असतात बघा. कोळी भगिनी आपल्या दिलदार असतात. काय टेन्शन नाही. तुम्ही वाट्यावरती घेणार तर तुम्हाला चांगलंच मिळणार. आणि कुपा कसा देते अक्का? बघा 200 रुपयाला हा कुपा आहे. आणि मस्त अशी पापलेटं कापली आहेत. कशी दिली ही पापलेटं? 500ला किती? 5. खाडीची आहेत की समुद्राची? खाडीची आहे की समुद्राची? समुद्राची ना. बघा समुद्राची पापलेटं. खाडीच म्हणतात ते. खाडीची म्हणा समुद्राची म्हणा. पापलेट आहेत. आणि 500 रुपयाला 5 पापलेटं दिले. आणि बघा इकडे काळी वाम आहे. कशी वामी ताई? एवढा तुकडा आहे का 100चा? बघा एवढा तुकडा आहे 100 रुपयाचा. काळी वाव आहे. पिवळी तर काय दिसली ना आपल्याला मार्केटमध्ये पण काळी तर आहे. हा पिवळी नाहीच आहे ना मार्केटमध्ये. नाहीच आहे. आणि सुरमई कशा आहे? 300 400? सुरमई 300 250 आणि 200 सुरमई आहे. आणि ही पापलेट 400 रुपये ना. बघा 300 रुपयाला देणार तुम्हाला ही 6 पापलेट. साईज बघा केवढी आहे. आणि बांगडे ते 200 रुपयाचे. ते 6 बांगडे मोठ्या साईजचे 200 रुपयाचे बांगडे. आणि इकडे पापलेट तर भरपूर आहेत. सगळी छोटी आहेत हा पापलेट. आणि इकडे जवळा कसा? 50 बघा 50 रुपये वाटा आहे. हा खाडीचा जवळ आहे. 50 रुपये वाटा आहे. आणि इकडे पण पापलेट आहेत. ते कसा वाटा? बघा 300 रुपयाला वाटा आहे. आणि खाडीची पापलेट आहेत. बघा ही खाडीची पापलेट आहे. आणि ह्या मार्केटमध्ये तुम्हाला खाडीचे मासे जास्त बघायला मिळतील. खाडीचे लोकल इकडे बाजूला वाशीला वाशी खाडीचे. आणि हे वाशी गाव आहे.
आणि हा पण तुम्हाला मिळेल ते 250पर्यंत मिळेल. 200 रुपये बघा, काही 200 रुपये सांगितलं. बघा इकडे तर तुम्हाला सर्व मार्केटमधली मी ओली मच्छी दाखवली, पण इकडे सुकी मच्छी पण मिळते. हे बघा इकडे, आणि मसाले पण मिळतात मच्छीसाठीचे. हे बघा चिकन मसाला, मटन मसाला, मच्छी मसाला सगळं मिळेल तुम्हाला इथे. आणि बघा खारातले बांगडे कसे देते बघा, 30 रुपयाला एक बांगडा आहे, खारातला बांगडा. आणि इकडे जवळ आहे 50 रुपये वाटा. हा घ्या किंवा हा घ्या, हां कुठलाही घ्या. हा लालवाला जवळ आहे, हा सफेद जवळ आहे. बघा दिसतं कलर तुम्हाला फरक तिथं. हे बघा ही लाल कर्दी ही कशी 50 रुपये कर्दी. आणि दांडी सुकड बघा सगळं हे 50-50 रुपये वाटा आहे. बोंबीलचा पण वाटा 50चाच आहे. आणि सफेद कर्दी पण आहे. म्हणजे तुम्हाला हे रोजच्या जेवणाला लागणारी सुकी मच्छी पण मिळेल तुम्हाला. ओली तर आहेच, सोबत सुकी मच्छी पण आहे इथे. तर असं होतं हे वाशी गावचं फिश मार्केट, वाशी विलेज. आणि इकडे तुम्हाला जास्त खाडीतले मासे बघायला मिळाले आणि मोठे मोठे मासे पण होते समुद्रातले. आणि ताड मासा मेनली आपल्याला बघायला मिळाला, जो खूप कमी वेळा बघायला मिळतो आपल्याला. आता कोणाला कुठे असेल माहिती असेल तर, पण मला ताड मासा इथेच बघायला मिळाला या मार्केटमध्ये. पहिल्यांदा मी लाईफमध्ये पहिल्यांदा ताड मासा बघितला तो या मार्केटमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा वाशीगावच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. होतो पण टेक केअर, बाय बाय.